नमस्कार नमस्कार, मी अक्षता कान्हूरकर। आज मी भोसरी विधानसभेतील या ठिकाणी पिंपरी गावात आलेली आहे आणि पिंपरी गावामध्ये आज आपण बघणार आहोत बरेचसे लोक या ठिकाणी आहेत। आज आपण थेट पब्लिकला प्रश्न विचारून नागरिकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेणार आहोत। आज पिंपरी गावामध्ये इथे बरेच गावठाणामध्ये लोक आहेत। आज थेट आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहोत महा ई न्यूजच्या माध्यमातून। आपल्याला माहित आहे की बरेच जण व्हिडिओ एडिटिंग करून नागरिकांच्या जे काही सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करतात आणि आपण किती श्रेष्ठ आहोत किंवा आपण किती नागरिकांसाठी काम करतो ह्या गोष्टी लोकांना दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जाते। तर आज आपण थेट महा ई न्यूजच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून कुठलेही एडिटिंग नाही काहीही न करता आपण थेट जनतेपर्यंत जाणार आहोत। कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकचा तर आपण बघूयात या ठिकाणी लोकांच्या थेट जनतेपर्यंत आपण पोहोचतोय। या ठिकाणी बरेचसे गावठाणामध्ये लोक बसलेले आहेत। आज आपण त्यांच्याबरोबर बातचीत करूयात, चर्चा करूयात नक्की त्यांच्या काय भावना आहे। सर, नाव काय तुमचं? माझं नाव अशोक साठे। अशोक साठे, बरं ही पिंपरी गावामध्ये किती वर्षांपासून राहताय तुम्ही? लहानपणापासून इथंच। मी येथील रहिवासी आहे का प्रॉपर? इथले आमदार कोण आहेत? आमदार कोण आहेत इथले? पिंपरी मधले अण्णा बनसोडे आहेत ना। ओके, अण्णा बनसोडेंचं या ठिकाणी असं कुठलं काम आहे का पिंपरी गावठाणामध्ये किंवा पिंपरी शहरामध्ये? काही कामं त्यांची चालूच असतात ना। अच्छा, आमदार निधीतून एवढे काय आम्ही पाहत नाही जाऊन। हां, अख्ख्या वाड्यात काय पाहत नाही आम्ही, अख्ख्या मतदारसंघामध्ये अच्छा, हां, किती कामं झाले काय झालं। बरं। काही समस्या म्हणजे जर पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांच्या काही समस्या असेल तर ते सोडवण्याचं काम बनसोड्यांकडून होतंय का? ते काय आम्ही पाहिलं नाही। कॉर्पोरेशन महापालिकेचा आमचा काही संबंध नाही। नागरिकांपर्यंत बनसोडे पोहोचतात का किंवा नागरिकांमध्ये काही भेटी वगैरे भेटी दौरा असं काही होतो का? हां, भेटले होते मला 2-3 वेळा असे बाहेर भेटले होते। अच्छा सर, तुमचं नाव काय? दिलीप वाघेरे। काही मागणी केली आहे का? पण आता हे कसं आहे, आम्ही मागणी करण्यापेक्षा जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनाही दिसतंय ना ती। आम्ही सांगण्यापेक्षा त्यांना दिसतंय म्हणलं त्यांनी करायला पाहिजे त्याच्यावरती। अच्छा, बरोबर। मग तुमचं काय म्हणणं आहे आता अजून काय काय उपाययोजना झाल्या पाहिजेत? आमच्या इथं तर हाच प्रॉब्लेम आहे, मोकाट जनावरांचा कचरा समस्या, वाहतूक समस्या। सर, तुमचं नाव काय? भाऊसाहेब वाघेरे। किती वर्षांपासून इथे तुम्ही रहिवासी आहात? जन्मच इथं झाला माझा या गावात, पिंपरी गावामध्ये। अरे वा, येथे तुम्ही उमेदवार बघून मतदान करता की पक्ष बघून? आम्ही पक्ष बघून करतो। पक्ष बघून। पक्ष कुठल्या पक्षाचं काम या पिंपरी शहरामध्ये तुम्हाला दिसतंय? अजित पवार। अजित पवार गटाकडून। बरं, येथील आमदार कोण आहे? अण्णा बनसोडे। अण्णा बनसोडेचं काम या ठिकाणी जे काही झालेली आहे ते काही तुम्हाला सांगता येतील का, एक्सप्लेन करता येतील का? केले ना त्यांनी, बरेच ठिकाणी कामं केले। सोसायट्यांमध्ये ब्लॉक बसवणं, अजून काय ठिकाणी मंदिरं बांधल्यात, काही ठिकाणी ग्राउंड बनवलेत, कामं केली त्यांनी। अजून बरीचशी कामं केलेली आणि चालू बी आहे। ओके, इथे पिंपरी शहरामध्ये जे काही रुग्णालय वगैरे आहे तेथील कारभार कसा केला जातो किंवा तिथे नागरिकांच्या काही समस्या आहेत का? आता आमची इथं जिजामाता हॉस्पिटल आहे, त्यानंतर पिंपरी गावात दवाखाना आहे, त्यांचं काम चालू आहे व्यवस्थित। पण इथं आमच्या प्रत्येक गावात डांबरी रोड झाले, आपलं कॉन्क्रीटचे रोड झाले, पण पिंपरी गावात आमच्याकडे कॉन्क्रीटचा महत्त्वाचा रोड एकही नाही झाला। गल्ली बोर्डा ते 2-3 झालेत फक्त। तर हा अशोक थिएटर, हा पॉवर हाऊस, तपोवन मंदिर, आमच्या इकडे कॉन्क्रीटचे रोडच नाही झाले आतापर्यंतचे। बाकी ठिकाणी सगळीकडे रोड झाले, आमच्याकडे नाही झाले। सगळीकडे झाले, इथेच नाही झाले। मग तुम्हाला असं वाटतंय की पिंपरीमध्येच काही बदल घडत नाही? काय बदल झाले पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? आता बरेच समस्या आहे, रोडची समस्या आहे, वायंडिंग काही ठिकाणी व्हायचं ते होत नाही वायंडिंग, आणि रोड कॉन्क्रीटचे होत नाही। इथं येण्या जाण्याला त्यासाठी लोकांना त्रास होतो। गाड्या लावायला पार्किंगची लोक रस्त्यावर लावतात पार्किंग, त्यामुळे येण्या जाण्याला तो एक प्रॉब्लेम आहे। जनावरं भरपूर झाल्यात गावामध्ये, ती कुठेही थांबतात, कुणाला मारतात, त्याची काय कुणी विल्हेवाट करीत नाही आहे।
बऱ्याच वेळा तक्रार करून सुद्धा विल्हेवाट झाली नाही त्याची. रस्ते, लाईट, पाणी ह्या सगळ्या उपाययोजना नागरिकांपर्यंत पोहोचतात का? पोचतात, काही अपुऱ्या पोचतात, पण काही ठिकाणी व्यवस्थित आहे, काही ठिकाणी व्यवस्थित नाही आहे. हां. पिंपरी गावात कशा पद्धतीने आहे? पिंपरी गावातलंच सांगितलं आता मी, पिंपरी गावातलंच सांगितलं. अच्छा सर, तुमच्या शिक्षण पद्धतीवर तुमचं काय मत आहे? शिक्षण पद्धती कशा पद्धतीने चाललेली आहे? आता तसं जर पाहिलं तर पिंपरीमध्ये शिक्षण व्यवस्था चांगली आहे, परंतु आता इंग्लिश माध्यमाची जी शाळा आहे, प्रायव्हेट स्कूल प्रायव्हेट आहेत बऱ्याच पिंपरी कॅम्पमध्ये, पण पिंपरी गावात इंग्लिश माध्यमाची एकही शाळा नाही. जी स्कूल आहे ते मराठी माध्यममध्ये आहे, त्यामुळे इंग्लिश मिडियमचं एखादं चांगली शाळा या ठिकाणी यावी. तर आमदार म्हणून बनसोडेच पाहायला आवडतील का एक नवीन चेहरा, विकासाचा चेहरा दुसरा नवीन पाहायला आवडेल? स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? कसं आहे माहिती आहे का, पिंपरी चिंचवड शहराचं नेतृत्व आजपर्यंत अजित पवारांनी केलं आणि त्यांच्या माध्यमातून बरीचशी कामं शहरात झालेली आहेत. त्यामुळे जे काय त्यांचा कॅन्डिडेट असेल त्यांनाच आम्ही सपोर्ट करू. त्यामुळे अण्णा बनसोडे त्यांचेच माणसं आहेत. म्हणजे हाच चेहरा तुम्हाला बघायला आवडेल? चालेल ना. बरं, आत्ताच्या ज्या उपाययोजना आहेत किंवा आत्ताच्या ज्या सुखसुविधा नागरिकांसाठी किंवा ज्या काही योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या असतील, परंतु या व्यतिरिक्त अजून कुठले बदल झाले पाहिजे असे तुम्हाला वैयक्तिक वाटते? वैयक्तिक माझं मत असं आहे की संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात जर पाहिलं तुम्ही तर PCMC किंवा हे जे ट्रान्सपोर्टची व्यवस्था आहे ती सगळीकडे सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी एकमेव आमच्या पिंपरी गावात असं आहे की या बस स्टॉपवरनं सगळीकडे जाताच येत नाही कुठे. दुसरी गोष्ट, मेट्रो सिटी झाली, मेट्रो सिटीमध्ये पार्किंग नाही आहे. निदान इथनं मिनी बस सोडल्या पाहिजेत 15 मिनिटांनी 10 मिनिटांनी की लोकांना प्रवासाने इथून जाऊन मेट्रोला जाता येईल. तशी कुठलीही व्यवस्था नाही. तुमचे मुलं वगैरे कुणी कॉलेजला जाण्यासाठी वेळेत पोहोचतात का ते? नाही ना, आता मुलं आता आमची तर सर्व्हिसला आहे समजा, पण ते हिंजवडीचं जर पाहिलं IT पार्कची समस्या मेन ट्रान्सपोर्टची, काय पार्किंग आपलं हे जाम, रस्ते जाम सगळे, त्यांना यायला अर्ध्या तासाच्या ऐवजी 2-2 तास जातात. ही समस्या सगळ्यात मोठी आहे. महिला असतील, मुली असतील, त्यांच्या संरक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे? तेवढं संरक्षण भेटतंय का? या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही. याला पिंपरी गावामध्ये हे जे महाराष्ट्र विद्यालय, महात्मा फुले कॉलेज आहे, या ठिकाणी बाहेरून बरेचसे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. पण या ठिकाणी जे टवाळखोर मुले आलेले असतात त्यांच्याकडे कुणी दुर्लक्ष करतं आणि त्यांच्याकडे कुणी लक्षही देत नाही. बाबा ह्या ठिकाणी काय चाललं आहे काय नाही. परंतु या इथे मुली या सुरक्षित नाही आहे. त्यांना काहीतरी सुरक्षिततेचं एक पोषक वातावरण तयार हो असं इथल्या राजकारण्यांनी लक्ष द्यावं. मुलींची असेल किंवा महिलांची जी छेडछाड होते तर ते जे छेडछाड करणारे कोणी गुन्हेगार असतील त्यांना योग्य ती कारवाई होते का? नाही होत, योग्य ती कारवाई होत नाही. पण या ठिकाणी बरेचसेच या ठिकाणी समजा मधली सुट्टीचा पिरियड असेल त्यावेळेस या ठिकाणी पिंपरी कॅम्प म्हणा, इथून बाहेरून जे असे टवाळपोर येतात या इथे छेडछाड करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्याकडेही फार दुर्लक्ष झालेलं आहे. वास्तविक आता मोकाट जनावराचा प्रश्न आहे. मोकाट जनावरे या ठिकाणी फिरत असतात, त्यालाही इथले कुठलेही प्रतिनिधी आवारा घालत नाही. साधारणतः आता कचऱ्याचा प्रश्न आहे, कचऱ्याची विल्हेवाट लागत नाही. मी महाविकास आघाडीचं काम करत असतो. महाविकास आघाडीचा जो चेहरा देईन त्या चेहऱ्याला आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मदत करणार. काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याला योग्य तो उमेदवार दिला तर आम्ही त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू. आत्ताची जी काही राजकीय ढवळाढवळ सुरू आहे तर ते कशा पद्धतीने ते पटतंय का तुम्हा सगळ्यांना? पटत नाही आहे. पक्ष फोडाफोडीचं राजकारण केल्यामुळं महाराष्ट्रातील जनतेला कुणालाही हे पटलेलं नाही. एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, परत राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झालं. आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी ही मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेणार आहे आणि एक चांगल्या प्रकारचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल अशी मला अपेक्षा वाटते. बाबा, पिंपरी गावात किती दिवसांपासून राहताय तुम्ही? किती वर्षांपासून राहताय? जन्म झालेला आहे. इथे जन्म झालाय. मग जे काय आहे ते मनातून बोला, इथून बोला.
आतापर्यंत तुम्हाला काय काय समस्या आल्या, त्या समस्यावर तुम्हाला काय काय उपाययोजना पाहिजे नाहीत आणि इथंच जाणार आहेत? बिंदास बोला, बिंदास. मला काय म्हणायचं, इथं शाळा आहे, हा. शाळेविषयी आहे ना मुलींवरती जरा हे करायला पाहिजे. काय? मुलं बाहेरची येतात ना टवाळकी करायला, त्या विषयावरती पोलीस डिपार्टमेंट येते पाहिजे. तुम्हाला तर आयुक्तालय इथं जवळ आहे, पोलीस आयुक्तालय जवळ आहे. हा आहे जवळ, पण टायमाला नसतात ना काय. इथे पिंपरीमध्ये पोलीस वगैरे असतात का? बस पण नाहीच आहे. देऊ आळंदी असं जायचं म्हणलं ना तर जायलाच भेटत नाही. मग तुम्ही पिंपरी सोडून जातच नाही का कुठं? मग गाडीवर जायचं ना स्वतः पर्सनल. मग काय त्याच्यामुळं ते मोकरदारांवर तुम्ही बोलायचं आहे. मेन तुमचा प्रश्न आहे की मुलींसाठी इथे शाळा आहे जवळ, मुलींसाठी येथील नागरिकांची अशा समस्या आहेत की इथे जवळ महाविद्यालय आहे, कॉलेजेस आहेत. मुलीं ज्या इथे शाळेत शिकत असतील तर तेथील जे काही पिंपरीमध्ये जे बाहेरून आलेले लोक असतात की टवाळकी करणारी टवाळखोर मुलं असतात, तर त्यांच्याकडून त्यांना जो काही त्रास होतो तो थांबला पाहिजे. हा इकडे गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे. पोलीस आयुक्तालय जवळ आहे परंतु त्यांचा काहीही फायदा होत नाही असं येथील नागरिकांनी दावा केलेला आहे. अजून काही तुम्हाला मत व्यक्त करायचं आहे का तुम्हाला? आज मुलींचं झालं, समजा हे कचरा कुंडी झालं, अजून काही? शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ह्या ठिकाणी गेले अनेक दिवसापूर्वी या ठिकाणी 1ली ते 5वीपर्यंतचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अशी प्राथमिक शाळा होती. पण वास्तविक पाहता इथली शाळा बंद करून विद्यार्थी हे अनेक ठिकाणी विखुरले गेले. इथली शाळा प्राथमिक शाळा बंद झाली, त्यामुळे इथला पटसंख्यक फार गायबच झाला. त्यामुळं इथे जे पालकांना 1-1.5 किलोमीटर जो त्रास होतो त्या इतरही शाळेमध्ये त्यांना आपल्या मुलांना घालवावं लागलं. ही एक समस्या फार मोठी आहे. अजून काय बोलायचं सर? तुमचं काय मत आहे सर? शिक्षण पद्धती झालं सगळ्यावर, कामगार जुनी पेन्शन योजनेच्या बाबत, जुनी पेन्शन योजनाबाबत आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी आहे. आम्ही 30 वर्ष PMPL मध्ये सेवा केलेली. तर PMPL मध्ये 30 वर्ष सेवा करून सुद्धा 3000 रुपये पेन्शन आहे. आणि हे लोकसभेचे उमेदवार किंवा विधानसभेचे उमेदवार, हे जे उमेदवार असतात हे माजी जरी आमदार किंवा माजी जरी खासदार झाले तर त्यांना 1 लाख रुपये पेन्शन असते. तर ते 5च वर्ष सर्व्हिस करतात आणि 5 वर्ष सर्व्हिस करून पुढच्या पंचवार्षिकला त्यांना 1 लाख रुपये पेन्शन देतात. आणि 30 वर्ष कर्मचारी सर्व्हिस करून त्याला 3000 रुपये पेन्शन असते. तर हे योग्य नाही आहे काय? सरकारला माझे एवढे विचार. तर तुमचे आमदार असू द्या, खासदार असू द्या, मंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या किंवा तुमचे जे प्रतिनिधित्व करणारे असतील किंवा कर्मचारी तर कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहे या आतापर्यंत सरकारपर्यंत पोहोचल्यात का? तुम्ही सारखे पाहिजेत ऍक्च्युली. आपण नुसते बाहेरच्या देशात गप्पा मारतो फक्त बस की या देशामध्ये येईल ते त्या देशामध्ये. आपण जर आणत तसं लोकसंख्या सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा आहे आपल्याकडे. लोकसंख्या आता बाकीचे लोक जे म्हणतात की बाबा ही कंपनी आल्याने काम करा, बाहेरच्या कंपन्या आणून राखून, बरोबर. इथं धंदा त्यांचा तेवढा होतोय ना. एवढ्या लोकांमध्ये किती धंदा बांधतात? स्थानिक मुलांना पण बाकीच्या देशामध्ये काही एवढी लोकसंख्या नाही, एवढ्या धंदाच होत नाही. त्यामुळे बाकीच्या देशातले लोक धंदा करायला व्यवसाय केला आणि व्यवसाय करून स्वतःचा फायदा करतात. स्थानिक मुलांना पण सर्वात महत्वाचं म्हणजे पिंपरी इंडस्ट्री एरिया आहे. इथल्या काही कंपन्या बाहेर राज्यामध्ये चाललेल्या आहेत. तर इथं लाखो आपले मुलं, आमची मुलं आहेत, तर शिकलेले आहेत, काही ग्रॅज्युएट आहेत, काही डिप्लोमा झालेले आहेत, काही इंजिनियर आहेत. तर त्यांना 10-15 हजार रुपयावरती नोकरी करायला लागते. तर ह्या चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत, ह्या पिंपरी चिंचवडमध्येच राहावा अशी सरकारला माझी पण विनंती. आणि जी जुनी पेन्शन योजनेच्या बाबतीत आहे तर त्या पेन्शनच्या बाबतीत आहे सरकारने फंडाकडे म्हणजे PFचे आमचे जे पैसे जमा व्हायचे, जे फंडातून पैसे आम्हाला पेन्शन मिळते, तर त्या फंडामध्ये कोट्याधीश रुपये पडीक आहे किंवा कोट्याधीश रुपये शिल्लक आहेत. तर त्याच्यावरती जी पेन्शन आहे ना, तर कमीत कमी जे जुनी पेन्शनच्या बाबतीत काहीतरी मध्ये सरकारने नियम काढले होते की 3 टप्प्यामध्ये कर्मचाऱ्यांना लागू करणार आहेत. 7,000, 9,000 आणि 11,000 असे काही त्यांनी ते 3 टप्पे केले होते. ते सुद्धा कर्मचाऱ्यांना मान्य आहेत. तर त्याच्यावरती सुद्धा जर थोडासा निर्णय मिळाला आम्हाला तर आम्हाला चांगले होईल. आता जे एज्युकेटेड आहे, आता ते तुमचं झालं की जुनी पेन्शन योजना 3000 रुपये किंवा आमदारांना एवढे पैसे,
पण जे आता IT इंजिनियर असतील म्हणजे ते एज्युकेटेड असून पण ते बेरोजगार आहे, तर त्यांनी त्यांच्या समस्यांचं काय? तुम्हाला तरी 3,000 रुपये का होईना पेन्शन मिळतीये, परंतु त्या लोकांबद्दल काय सांगतात, त्या मुलांबद्दल? मग ते आता युवा पिढी आहे, युवा पिढीला सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध त्या मुलांच्या त्याने का माझाही मुलगा आहे सध्या, माझाही मुलगा आहे ना ऑटोमोबाईल डिप्लोमा झालेला आहे, परंतु 18-20 हजार रुपयामध्ये आहे ना त्यांना कामं करायला. आता चाकणसारख्या इंडस्ट्री एरियामध्ये भरपूर महिंद्रा कंपन्या आहेत, चांगल्या कंपन्या आहेत, तर त्या कंपनीचे जे आहेत जे प्रॉडक्ट्स आहेत ते आहे ना महाराष्ट्रामध्येच राहावं अशी सर्वांना विनंती माझी. आणि महाराष्ट्रामध्येच राहावं, त्यातल्या त्यात पिंपरी चिंचवडमध्ये ज्या काही कंपन्या आहेत ते त्या फक्त दुसऱ्या राज्यामध्ये न जावं. हे आमच्या मुलांच्यासाठी आहे ना, की पुढच्या भवितव्यासाठी की त्यांना अजून मुलांना सर्व्हिस किंवा त्यांना कामगार आहे तर ते मिळावा, त्यांना रोजगार आहे तर ते मिळावा एवढी विनंती. नाव काय सर तुमचं? रामदास कापसे. कापसे प्रॉपर इथले आहे का? प्रॉपर इथले आहेत का? बरं, काय सांगाल पिंपरी शहराचा कशा पद्धतीने कायापालट झालेला आहे? मागच्या म्हणजे आत्ताचे जे विद्यमान आमदार आहे त्यांनी काय काय उपाययोजना राबवून पिंपरीमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केलाय? काही कामं केलेली नाही. काही नाही काम? नाही, काही म्हणजे काही कामं नाही, काही नाही. घरात बसलाय आमदार. म्हणजे मागच्या 5 वर्षांपासून आमदार म्हणून फिरलेत, घरात बसून राहिलेत, पण नागरिकांसाठी काहीही काम केलं नाही असं तुमचं परखड मत आहे. मग आता तुम्हाला पिंपरीचे नवीन आमदार बघायला आवडतील का? आताचे जे विद्यमान आमदार आहे तोच चेहरा बघायला आवडेल? नाही, तो नाही, आता दुसरा आमदार. मग यांच्या आमदाराचं एखादं काम तुमच्या काही आठवणीत आहे का, ध्यानात आहे का? नाही, काही काम केलेली नाही, काहीच नाही. बरं, पिंपरी या शहरामध्ये किंवा पिंपरी गावामध्ये नवीन काय बदल घडावेत अशी तुमची अपेक्षा आहे? नवीन बदल पाहिजे ना. काय बदल हवे तेच विचारते, काय बदल पाहिजे नाही तुम्हाला? काय नाही, वरची कामं ती व्हायला पाहिजे. पाणी, रस्ते, लाईट ह्या सगळ्या सुविधा आहेत का इथे, भेटतायत का? भेटतात, पण काही भेटतात, काही नाही भेटत. आमदारांबद्दल जे काही आपण म्हणतो की नागरिकांच्या ज्या काही भावना असतील त्यांनी व्यक्त केल्या, तुमचं मत तुम्ही परखड सांगितलं की काहीही काम केलेलं नाहीये त्यांनी, बरोबर. पण आमदारांनी दोन टर्म ते निवडून आले, म्हणजे काहीतरी काम केलं असेल? नाही, आता काय ते वाळच का झालेलं याला माझं. आमदार कधी नागरिकांमध्ये दौरा भेट किंवा गाव भेटीसाठी कधी आलेत का? कधी तुमचा संपर्क त्यांच्या बरोबर? काहीच आला नाही. नाही, कोणाच्या मैत्रीला नाही, दहाव्याला नाही, काहीच नाही. आलेच नाही. अच्छा. बऱ्याच नागरिकांच्या आपण आता या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. सर, तुमचं नाव काय? सुहास कुदळे. अच्छा. आत्ताचे येथील जे आमदार आहेत कशा पद्धतीने त्यांचं कामकाज आहे? नागरिकांसाठी त्यांनी काम केलं आहे का आत्ताचे जे काही विद्यमान आमदार आहेत? ह्याच एरियामध्ये कमीत कमी लाईटीचा प्रश्न 15 वर्षापासून होता. त्या आमदारांच्या मार्फत DPDC योजनेतून साधारणतः 40 लाखाचा फंड उपलब्ध करून अण्णा बनसोडे यांनी केबलची समस्या, नवीन केबल टाकून पिंपरी कुदळे कॉलनी समस्या सोडवली. 15 वर्षापासून आमदारांचं पिंपरी गावावर प्रेम जास्तच आहे, पण कालांतराने काही काळापुरतं ते थोडं कमी झालं होतं. परंतु पिंपरी विधानसभेमध्ये आमदार अण्णा बनसोडेंसारखा कुठलाच आमदार उपलब्ध होणार नाही सहजासहजी नागरिकांना. त्यामुळे आम्ही अण्णांच्या पाठीशी उभा आहोत. पण नवीन चेहरा नाही, नवीन चेहऱ्याचा विषय येत नाही. आमदारांच्या ग्राउंड लेवलला जेवढा संपर्क आहे स्थानिक नागरिकांशी म्हणा, भाडेकरी वर्गाशी म्हणा, व्यापारी वर्गाशी, त्यामुळं नवीन चेहऱ्याचा काही संबंध येत नाही. काय सांगाल तुम्ही आमदार या पुढच्या पंचवार्षिकमध्ये तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं पर्सनल मत काय आहे की हे बदल झाले पाहिजे? आम्ही कालांतराने म्हणतोय पिंपरी गावातले डेव्हलपमेंट करा, रस्ते DP रोड जे राहिलेले प्रलंबित ते करा, रोड वायडिंग करा. ठीक आहे, काही डेअरी फार्म उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लागतोय, मोकाट जनावरांचा प्रश्न कालांतराने 20 वर्षापासून आहे. सातत्याने आम्ही महापालिकेत तक्रारी करतोय, पण महापालिका कारवाई करत नाहीये. रोड रोमियोचा प्रश्न आहे, स्थानिक नागरिकांना पण खूप मोठा त्रास होत आहे. याच्यावर महापालिका प्रशासनाचं लक्ष नाहीये. आयुक्त साहेब कारवाई करू म्हणतात, कारवाई होत नाहीये. कारवाई व्हावी आमचीच अपेक्षा आहे. मोकाट जनावर म्हणजे या पद्धतीने आहे? हो, या मोकाट जनावरांमुळे साधारणतः इथला एक रहिवासी त्याच्या गाडीचं नुकसान झालं जवळ 25-30 हजाराचं.
नागरिकांमध्ये झुंज लागल्यानंतर नागरिकांना ते जनावरांची झुंज लागल्यानंतर नागरिकांच्या अंगावर झुंज जातात, नागरिकांचं नुकसान होत आहे. अतिक्रमणाबद्दल काय सांगाल तुम्ही? या ठिकाणचं जे अतिक्रमण, पिंपरी गावात कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नाही. साधारणतः पिंपरी कॅम्पात भरपूर ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. व्यापाऱ्यांनी दुकानाच्या बाहेर भाड्याने दिलेले छोटे छोटे गाळे डबल भाडं घेतात ते. या पूर्णपणे व्यापाऱ्यांचं हे अतिक्रमण हे कॉर्पोरेशनने काढावं. सातत्याने आम्ही पण पाठपुरावा करते पण कॉर्पोरेशन काढत नाही. याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे हात भरभरलेले आहे. अधिकाऱ्यांना काही ना काही पॅकेट ठरलेलं आहे, त्यामुळे अधिकारी अतिक्रमण कारवाई करत नाहीये. म्हणजे त्यांना हप्ते सुरू आहे म्हणायचं? 100% हप्ते सुरू आहे. अधिकारी इकडे कारवाई करत नाही किंवा लक्ष देत नाही, एकंदरीत तुमचं हे परखड मत आहे. ठीक आहे. तुम्ही असं म्हणताय की आमदारांनी भरपूर काही कामं केलेली आहेत, बरोबर. आता पिंपरी गाव म्हणजे मोठं शहर आहे हे, बरेच काही निधी आले असेल. म्हणजे इथे मोठं काम केलेलं असं कोणतं काम आहे विद्यमान आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे? आमदारांनी मोठं काम म्हणजे कुदळे कॉलनी 1, 2, 3, 4 ह्या पॉवर हाऊस चौकापासून नाणेकर कॉम्प्लेक्स पर्यंत 15 वर्षापूर्वीपासूनचा लाईटीचा प्रश्न होता. सातत्याने दिवसाला कमीत कमी 10 ते 15 वेळा लाईट जायची. ती आमदाराने DPDC योजनेतून 40 लाखाचा फंड आम्ही पाठपुरावा केला. 2 महिन्यात आम्हाला पाठपुरावा करून तो निधी उपलब्ध करून केबल टाकण्यामध्ये महावितरणने सहकार्य करून 15 वर्षाची खूप मोठी समस्या, सगळ्यात मोठी सोडलेली. या ठिकाणी 4000 नागरिकांचा प्रश्न एका झटक्यात आमदारांनी सोडवलेला आहे. आणि काही रस्त्याची कामांचे भूमिपूजन वगैरे काही झाले का इन फ्युचर 2024च्या विधानसभेनंतर? 2 DP रोड प्रलंबित आहेत. ते आमदारांसमोर बैठक झालेली आहे काही स्थानिक नागरिकांशी. येणाऱ्या आमदारकीनंतर ते आपण करून घेऊ असं आमदारांनी आम्हाला सांगितलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. ते पुढच्या निवडणुकीनंतर जर आमदार झाले तर ते पुढचे आमदार तर होणारच आहे ना. अच्छा, मी तुम्हाला अण्णा बनसोडेच आमदार हवेत? स्थानिक नागरिकांशी त्यांचा संपर्क कायम आहे आणि सहजासहजी उपलब्ध होणारे आमदार आहेत. आपण पिंपरी गावामध्ये नागरिकांच्या थेट लाईव्ह मधून आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. तर त्यांचा एक प्रश्न असा हे होता की या साईडला कॅमेरा इकडे फिरवा. हे जे काही जनावरं आहे या जनावरांमुळे भरपूर काही ॲक्सिडेंट होतात किंवा त्यांची झुंज झाल्यानंतर इतर नागरिकांवर त्याचा प्रभाव होतोय आणि त्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. गाडी असतील किंवा या ठिकाणी जे काही ट्रॅफिकचं वातावरण आहे ते जास्त होतंय. तर अशा पद्धतीने अजून भटके जनावरं आहेत. आता इथे एकच दिसतंय लाईव्हमध्ये, मी तुम्हाला दाखवते, पण पुढे जाताना मी तुम्हाला असे भटके जनावरं दाखवेल. तर या ठिकाणी आपण पुढे जाऊन देखील बघूयात. दादा, नाव काय तुमचं? नाव काय दादा तुमचं? जरा कॅमेरा इकडे करा. हां, बरं सर, बोलताय का? बरं, आपण पुढे जाऊयात. अजून पुढे आपण नागरिकांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लाईव्ह महाई न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. तर सर, कशा पद्धतीने पिंपरी शहराचा, पिंपरी गावाचा या ठिकाणी कायापालट झालेला आहे, काय सांगाल तुम्ही? आत्ताचा आमदार अण्णा बनसोडे यांनी काय काय उपाययोजना राबवलेल्या आहेत? उपाययोजना तर जास्त प्रमाणात आलेल्याच नाही आहे पिंपरी चिंचवडमध्ये. पिंपरी चिंचवडमध्ये उपाययोजना पाहिजे. पिंपरी चिंचवडचं मेन उगमस्थान हे पिंपरी गाव असून पिंपरी गाव सगळ्यात मागं राहिलेलं आहे, पण त्याच्यावर कुणीच अजूनपर्यंत लक्ष दिलेलं नाही. पिंपरी हा मूळ उद्देश असून याचा कधीच आजपर्यंत याचा वापर झालेला नाही. तुम्ही डेव्हलपमेंट बघितले तर सगळ्यात मागं पिंपरी गाव राहिलेलं आहे. का पिंपरी गाव मागं राहिलं तर हे राजकारण्यांनी कधीच यांना उपयोग करून दिलेला नाही. कारण राजकारणी फक्त आपला उपयोग करून घेतात, पण पिंपरीचा कधीच विकास झालेला नाही. तुम्ही पिंपरीचा विकास बघा, बाकीच्या गावचा विकास बघा. पिंपरी का मागं राहिलं? का हे राजकारण्यांमुळेच मागं राहिलेलं आहे. पिंपरीचा विकास यांनी करायला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. त्यांनी अण्णा बनसोडे 2 टाइम आमदार झाले, नागरिकांनी त्यांना निवडून दिलं. तर मग आता
2024च्या विधानसभेमध्ये तुम्हाला आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? कोण आहे प्रतिस्पर्धी त्यांचे? जो काम करून त्यालाच तांबळ करायचं विषय. पण आजपर्यंत पिंपरीच्या गावाचा विकास का झाला नाही हे मला त्यांना प्रश्न विचारायचा, का झाला नाही पिंपरी? बरं, आत्ताचे जे काही व्हिडिओ असतील किंवा इंस्टाग्रामवर व्हायरल करतात, तर त्या माध्यमातून नागरिकांवर काही प्रभाव पडतो का, की बाबा नाही यांचं काम अशा पद्धतीने सुरू आहे? जे आपण इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर बघून नागरिकांवर काही प्रभाव पडतोय का? इंस्टाग्रामवरती न बघता कामाला महत्व दिलं पाहिजे. कारण की इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती सगळे चालूच राहतात कोण ना कोणतं मार्केटिंग. पण तुम्ही कामाची पद्धत दाखवा, काम दाखवा तरच वोटिंगला या, असं आमचं मत आहे. बाकी आमचं काही मत नाही. थँक्यू सर. जसा मगाशी बऱ्याच नागरिकांनी प्रश्न त्या ठिकाणी मांडला होता की जे काही भटके जनावर आहेत, तर माझ्या पाठीमागे जवळ 500 मीटरवर पूर्ण रस्ता, आपण तिकडे जाऊयात पूर्ण. हां, त्या बाजूला आहे का सेटअप, जायचंय तिकडं? तर ते भटके जे जनावर आहेत, ती भटकी जनावरं पूर्ण रोडमध्ये आहेत आणि त्यामुळे तिथे खूप ट्रॅफिक जमलेलं आहे. खूप सारे ट्रॅफिक त्या ठिकाणी जमलेलं आहे आणि आपण बघूयात थोड्याच वेळामध्ये. कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकचा या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण माही न्यूजच्या माध्यमातून थेट पब्लिकला प्रश्न करणार आहोत. काय काका, झालं चहा पिऊन? चालू आप लेंगे? हाँ, नहीं 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 नहीं. क्या यहाँ पे एमएलए कौन है? अन्ना बनसोड़े. कैसा है उनका कामकाज? मैडम दिखने में तो कम है अभी, जिस हिसाब से डेवलपमेंट चाहिए पिंपरी चिंचोड़ औद्योगिक नगरी है वैसा नहीं है. नहीं है. हाँ. कितने साल यहाँ पे रहते हैं आप? मेरे को आज 25 साल हो गए. 25 साल. ओके. और क्या है आपकी मन की बात? बोलो. मन की बात जैसा? हाँ. जैसा है वैसा ही बोलो. लाइव जैसा डेवलपमेंट शहर का होना चाहिए, हाँ, वैसा नहीं है. सड़क चौड़ी होनी चाहिए और छोटी हो रही है. हाँ. हाईवे बड़ा है, हाँ. सिटी के अंदर सड़कें छोटी हो रही है. ट्रैफिक की समस्या है, लाइट की समस्या है. कभी भी अचानक समस्याएं गिनेंगे तो चेंबर लाइन की भी समस्या है, जिसकी अच्छा, ड्रेनेज लाइन हाँ. पाइप बड़ी होनी चाहिए. हाँ. डेवलपमेंट देंगे तभी इधर रेसिडेंसी बढ़ेगी, उद्योग बढ़ेगा. सिटी के अंदर नहीं है, सिर्फ हाईवे में है. डेवलपमेंट हाईवे में दिखता है, सिटी के अंदर नहीं. और क्या बताएंगे आप? 2024 की जो विधानसभा है उसमें आप नवीन चेहरा देखना चाहते हो या अन्ना बनसोड़े? नया 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 चेहरा देखना है आपको. ओके. आपकी क्या है? नवीन चेहरा. नवीन चेहरा पाहायचा. काय म्हणणं आहे तुमचं या ठिकाणी पिंपरी गावामध्ये कशा पद्धतीने कामकाज सुरू आहे किंवा काय उपाययोजना राबवल्या? चिंचवडचे आहेत पण पिंपरीमध्ये पण आहे तसं चांगलं. आता पिंपरीमध्ये येताना बऱ्याचशा काही नागरिकांच्या या ठिकाणी आपण लाईव्ह इंटरव्ह्यूज केलेले आहेत किंवा प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला काय असं वाटतं की पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे यांचं काम कसं आहे? आम्हाला पिंपरीचं नाही माहिती पण आमच्या चिंचवडचं माहिती. पिंपरीचं एवढं आमचं माहिती नाही. अच्छा. हे पिंपरीचे त्यांना. सर, नाव काय तुमचं? नाव काय? विजय शर्मा. काय सांगाल पिंपरी गावामध्ये कशा पद्धतीने काय काय उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजे इन फ्युचर? चांगलंच आहे, काय प्रॉब्लेम नाही. चांगलंच आहे, सगळं चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे? नाही आहे. बरं, किती वर्ष झालं तुम्ही पिंपरीत राहताय? 30 वर्ष झाले. 30 वर्ष. बरं, नवीन आमदार म्हणून बघायला नवीन चेहरा आवडेल की आत्ताचे? नवीन नको, कंटाळले. बरं, अण्णा बनसोडे नागरिकांपर्यंत पोहोचतात का? त्यांच्या ज्या काही समस्या असेल त्या सोडवण्यामध्ये तितके तत्पर आहेत का? नाही. बरं, आपण थेट नागरिकांच्या समस्या या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहे. अजून आपण बऱ्याचशा नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. आज पिंपरी गावठाणामध्ये मी आहे, तर या ठिकाणी थोडासा हां माझ्या पाठीमागे पण बघा त्या ठिकाणी खूप सारे भटके जनावर आहेत. तर तिथे ट्रॅफिक जाम झालेला आहे. माझ्या या बाजूला पाठीमागे पण बघू शकता तुम्ही
अशा पद्धतीने भटक्या जनावरांचा या ठिकाणी जे काही रहिवासी आहेत त्यांना तो त्रास सहन करावा लागतोय। तिथे जास्त प्रमाणात आहे। तर बघा मगाच्यापासून मी तेच सांगतेय की ट्रॅफिक जाम होतं, येथील रहिवाशांना या भटक्या जनावरांचा किती त्रास सहन करावा लागतोय आणि हेच भटके जनावर चालता चालता एकाच ठिकाणी बसतात, रोडमध्ये मध्येच बसतात आणि हा त्रास मेन होतो। त्याच्यामुळे आपण हा ट्रॅफिकचा जो काही सवाल आहे, तो ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो उद्भवतो। माझ्या पाठीमागे तुम्हाला थोडंसं झूम करता येईल का? झूम करता येईल का? माझ्या पाठीमागे बघा त्या ठिकाणी खूप सारे भटके जनावर आहेत, मध्येच रोडच्या मध्येच उभे राहिलेले आहेत। इकडनं येताना दाखवा। तर पिंपरी गावामध्ये आपण आता बऱ्याचशा नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत। महाई न्यूजच्या माध्यमातून आपण नो एडिटिंग जे काही आहे ते थेट पब्लिकपर्यंत पोहोचून कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकच्या या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पिंपरी गावामध्ये थेट पब्लिकच्या मनातील ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत। तुम्ही आता बघितलंय माझ्या पाठीमागे, मी आता या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करतेय, परंतु माझ्या पाठीमागेच ही उंजड झालेली आहे आणि मलाच हा लाईव्ह शॉट या ठिकाणी झालेला आहे। मलाही माहित नव्हतं, परंतु माझ्या पायाला खूप जोराचा धक्का लागलेला आहे आणि खूप दुखायला पण लागलेला आहे। आता मला इजा पोहोचली असती, परंतु थोड्या याच्यावरून मी वाचले, आता तुम्ही बघू शकता। आणि येथील नागरिकांना मी आजच पिंपरी गावामध्ये आलेली आहे, परंतु येथील नागरिकांना हा रोजचा त्रास आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की एक रिपोर्टर म्हणून मला या ठिकाणी आज आले, परंतु आज त्रास झाला, पण येथील हे बघा, हे अशा पद्धतीने या ठिकाणी असे प्रॉब्लेम सुरूच आहे, असे झुंजड सुरूच राहत आहेत। हे शूट करून घ्या आणि खरंच येथील जे काही गव्हर्नमेंट असेल किंवा महानगरपालिकेने इकडे लक्ष द्यावं आणि येथील नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्यावर खरंच निशब्द कारवाई केलीच पाहिजे। माझा पाय दुखायला लागला, पायाला लय जोरात उंजड दिली। ही झाली पाहिजे, घेतली का तुम्ही? सर बंद नका करू, हे का ना ट्रॅफिक जाम होते। आई मी तर आता